वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत करत आपण अर्जुनाच्या मनोवस्थेचं चिंतन करतोय, ज्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध करायचं नाही असा ठाम निर्णय अर्जुनानं घेतलेला आपल्याला दिसतोय. आणि या निर्णयाच्या समर्थनार्थ अर्जुन वेगवेगळे तर्क भगवान कृष्ण परमात्म्याच्या समोर देतोय. तर त्याच्या त्या तर्कांचा विचार करत करत आपल्यासमोर उभे असलेले द्रोणाचार्याधिक जी गुरुवर्य मंडळी आहेत ती आपल्यासाठी कशी श्रेष्ठ आहे, ती आपल्यासाठी कशी सन्माननीय आहे, संत पदवीची आहे, या पद्धतीचं वर्णन करताना द्रोणाचार्यांच्या प्रेमपूर्ण स्वभावाचं अर्जुन वर्णन करतोय. आणि ते वर्णन करताना अर्जुन पुढं काय म्हणतोय ते आज आपण बघूयात. हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. अर्थात अर्जुन म्हणतो हे आचार्य म्हणजे दयेचा उगम, सर्व गुणांची खाण व विद्येचे केवळ समुद्रच आहेत. अर्जुन द्रोणाचार्यांचं वर्णन करताना म्हणतो की ते स्नेहपूर्ण आहेत, स्नेहाचं प्रेमाचं मूर्त रूप म्हणजे ते आहेत. आणि पुढं तो अर्जुन म्हणतोय की हे द्रोणाचार्य म्हणजे हा कारुण्याची आदी, हे कारुण्याचं आद्य स्थान आहेत, उगम स्थान आहेत, जिथून करुणा जन्माला येते, जिथून करुणेचा उगम होतो. बघा, करुणा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आपल्या शत्रूचंही वाईट होऊ नये अशी ज्याची मनोवृत्ती असते त्याला आपण करुणावान असं म्हणतो. दयावान हा थोडासा सुरक्षित पद्धतीनं इतरांशी वागत असतो. जे आपल्या हिताचे आहेत त्यांच्याबद्दल दयावानाच्या मनात अनेकदा आपुलकी आपलेपणाची भावना असते. पण करुणावान तो असतो की ज्याच्या अंतःकरणामध्ये कुणाच्याही बद्दल शत्रुत्वाची भावना नसते. आणि द्रोणाचार्य हे त्या वृत्तीचे आहेत. म्हणून अर्जुन म्हणतो हा कारुण्याची आदी सकल गुणांचा निधी, सगळ्या गुणांचा निधी, निधी म्हणजे राहण्याची जागा, सगळ्या गुणांची खाण, सगळ्या सद्गुणांची खाण जर कोण असेल तर ते हे द्रोणाचार्य आहेत. अशा प्रकारचं वर्णन अर्जुन करायला लागलाय. विद्या सिंधू निरवधी, विद्या ज्ञान यांचा ते सिंधू आहेत, सागर आहेत. आणि कसा सागर आहेत तर निरवधी. निरवधी शब्दाचा अर्थ आहे अमर्याद, ज्याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. मग असं कोणतं अमर्याद असं तत्व त्यांच्याकडे आहे तर विद्या सिंधू. जसं सिंधू म्हणजे समुद्र, समुद्र हा मुळातच व्यापक असतो, प्रचंड व्यापक असतो समुद्र. आणि द्रोणाचार्य काय तर विद्या सिंधू आहेत, ज्ञानाचा सागर आहेत, ज्ञानार्णव आहेत, ज्ञानाचा समुद्र आहेत. आणि तो समुद्रही कसा आहे तर अमर्याद आहेत. पृथ्वीवरच्या समुद्राची एखाद्या वेळी मर्यादा मोजता येईल म्हणून विद्या सिंधू म्हटलं तरी निरवधी हे विशेषण आणखी वेगळेपणानं माऊलींनी वापरलेलं आहे द्रोणाचार्यांच्या स्वभावाच्या संदर्भात. विद्या सिंधू निरवधी, विद्येचे ते सागर आहेत, ज्ञानाचे ते सागर आहेत आणि अमर्याद अशा प्रकारचे ते सागर आहेत. करुणेचं उगमस्थान ते आहेत, सगळ्या गुणांचं विश्रांती स्थान आहेत, असे ते द्रोणाचार्य आहेत असं अर्जुन म्हणे. असं अर्जुन भगवंताला सांगायला लागलाय. पुढे अर्जुन म्हणतोय बघा, हा येणे माणे महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पा येत घातू चिंतू येईल. अर्थात अशा प्रकारे हे सर्वश्रेष्ठ असून आम्हाविषयी तर त्यांची कृपा किती आहे हे विचारूच नका, तेव्हा त्यांचा घात करण्याचे आमच्या मनात येईल तरी का. आता बघा, हा येणे माणे महंतू हे अशा प्रकारचे महंत आहेत
महंत शब्दाचा एक अर्थ होतो सर्वश्रेष्ठ असे आहेत. सगळ्या दृष्टीनं विचार केला तर ते श्रेष्ठ आहेत, मोठे आहेत. त्यांच्या इतका श्रेष्ठ, त्यांच्या इतका मोठा दुसरा कोणीही नाही. आणि असे ते असताना, मोठे असताना, श्रेष्ठ असताना, गुणांचा सागर असताना, विद्येचा आगर असताना, किंवा विद्येची अमर्यादता ज्यांच्याकडे आहे, असे स्नेहाचा सगुण साकार रूप जे आहेत, असे द्रोणाचार्य वरी आम्हालागी कृपावंत. ते सगळ्यांसाठी तर कृपावंत आहेतच, पण आमच्याबद्दल त्यांची विशेष कृपा आहे, आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. सगळ्यांवर जरी ते प्रेम करत असले तरी आमच्यावर एक शिष्य म्हणून, एक आपल्या शिष्य परिवारातली मुलं म्हणून आमच्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे. आमच्याबद्दल कधीही त्यांनी द्वेष भावना ठेवली नाही. आमच्यावर नेहमी कृपेची छत्रछाया त्यांनी ठेवली. वरी आम्हालागी कृपावंतू. आता सांग पा येत घातू चिंतू येईल. आता देवा तूच सांग. आता असं जे व्यक्तिमत्व आहे, असा ज्यांचा स्वभाव आहे, अशा माणसाला आत्ता या घडीला सांग, आता सांग पा येत घातू, यावेळी त्यांचा घात करणं, त्यांना दुखापत करणं चिंतू येईल. मनामध्ये विचार तरी येईल का त्या गोष्टीचा? विचार तरी करावासा वाटेल का त्यांना मारण्याचा? की जे स्वभावतः तर चांगलेच आहेत, पण आमच्यावर त्यांची विशेष कृपा आहे. मग सांग देवा, मी यांना कसं काय मारू? ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्य सुख भोगावे, ते मना नये आघवे जीवितेसी. अर्थात अशांना रणात मारून मग आपण राज्य सुख भोगावे, ही गोष्ट माझ्या मनात जीव गेला तरी येणार नाही. ऐसे हे रणी वधावे, असे हे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, हे सगळे गुरुस्थानी असलेले माझ्या समोर, यांना रणामध्ये वधावं, या युद्धभूमीवर त्यांना मारावं. ऐसे, असा ज्यांचा स्वभाव आहे, असे हे समोर उभे असलेले रणी वधावे. रणी म्हणजे युद्धभूमीवर, वधावे म्हणजे मारावेत. मग आपण राज्य सुख भोगावे. का मारावं यांना? तर यांना मारल्यावर आपल्याला राज्य सुख उपभोगायला मिळेल, म्हणून यांना मारावं. यांना मारून राज्य सुख भोगावं, ते मना नये आघवे. यांना मारून राज्य सुख भोगावं हे आमच्या मनामध्येच येत नाही. जीवितेसी, जिवंतपणे तरी त्यांना मारावं, जिवंतपणे त्यांना मारावं, त्यांचं जीवन नष्ट करावं, असं कोणत्याही परिस्थितीत माझ्या मनामध्ये येणार नाही, असं अर्जुन भगवंताला सांगतोय. हे येणे माने दुर्धर, जे याही उनी भोग सधर, ते असं तू येथवर भिक्षा मागता भली. आणखी पुढचे तर्क अर्जुन द्यायला लागलाय बघा याच गोष्टीच्या संदर्भात. हे असे हे कृत्य कठीण आहे. द्रोणादिकांना मारण्यापेक्षा राज्योपभोग श्रेष्ठ आहेत असे कोणी म्हणेल तर म्हणोत बिचारे, पण मला त्या भोगांपेक्षा भिक्षा मागणेच बरे वाटते. बघा, हे येणे माने दुर्धर, हे असं जे काही करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे कृष्णा, हे येणे माने दुर्धर, खरंच खूप अवघड आहे या गोष्टीचा विचार करणं, कठीण आहे माझ्यासाठी या गोष्टीची कल्पना सुद्धा करणं. आणि जे याही हुनी भोग सधर, यांना मारल्यानंतर वेगवेगळे भोग मला मिळणार आहेत, आणि ते भोग मिळवण्यासाठी यांना मी मारावं असं काही जण म्हणतही असतील. ते असो तू येथवर, ते म्हणणारे जे काही असतील ते म्हणू दे, इथपर्यंत ते जे म्हणतील ते मान्य करायला तयार आहे. पण माझं मत असं आहे की भिक्षा मागता भली. बघा, अर्जुनाचं मूळ सूत्र कुठंतरी चुकतंय आणि म्हणून बाकीचं सगळं चुकत चाललंय. होतं काय, कधी कधी एखादी इमारत जेव्हा पडते तेव्हा ती खूप व्यवस्थितपणे पडते, कधी कधी मधूनच ती भंग पावते. आपल्याला वाटतं की ती इमारत भक्कमपणे उभी आहे, पण ती आतून खचलेली असते. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एखाद्या माणसाचं शरीर आहे, धड आहे, आणि त्याच्या गळ्यावरून तलवार या शार्प पद्धतीनं चालवली की मस्तक आणि धड याच्यामध्ये कोणतंही अंतर पडलेलं नाही. मस्तक जसंच्या तसं त्या धडावर आहे, पण
चाकूचा एक थर गळ्याच्या आतून पलीकडे आरपार गेलाय. बघणाऱ्याला वाटावं की हा माणूस जसाच्या तसा आहे, काय फरक पडला याच्यात, पण आतून तर तो मेलेला आहे. अर्जुनाची जी परिस्थिती आहे ती तशी आहे. अर्जुन जे बोलतोय ते सगळं व्यवस्थित आहे. एखाद्या शहाण्या माणसासारखं तो सगळं बोलतोय, शहाण्या माणसासारखे तर्क तो देतोय. त्याच्या तर्काला कोणताही शहाणा माणूस विरोध करू शकणार नाही. गुरुला मी मारणार नाही असं अर्जुनाचं म्हणणं चुकीचं आहे असं कोणी म्हणणार नाही. दयावान, कृपावान, प्रेमपूर्ण, आईसारखं प्रेम जे करतात त्यांना मारावं असं कुणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे असं कुणी म्हणू शकणार नाही. आपल्या गुरूंना मारून राज्याचा उपभोग घ्यावा असं कुणी म्हणालं तर त्याचंही समर्थन कोणताही शहाणा माणूस करू शकणार नाही. अर्जुनाचे सगळे तर्क शहाण्या माणसासारखे आहेत, पण आतून अर्जुन बेशुद्ध आहे. मूळ काहीतरी अर्जुनाचं चुकतंय. अर्जुन आपल्या वाट्याला आलेलं कर्म सोडून इतर कर्माचा स्वीकार करायला तो तयार झालाय, हे अर्जुनाचं चुकतंय. मूळ आपण लक्षात घेतलं पाहिजे की अर्जुन चुकतोय कुठं. आता हे अर्जुनाचे तर्क आपण बघितले तर अर्जुन अगदी योग्य वाटतो. एखाद्या ज्ञानेश्वरी ऐकणाऱ्या माणसानं अर्जुनाचे हे शब्द थेट ऐकले तर आपल्याला अर्जुनाचं म्हणणं बऱ्यापैकी योग्य वाटू शकतं. कारण अर्जुन जे सांगतोय ते चुकीचं काहीच नाहीये. चुकलं काय अर्जुनाचं, तर आपला जो स्वभाव धर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म सोडून दुसऱ्याच्या कर्माचा स्वीकार करणं, दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा स्वीकार करणं हे कधीही चूक आहे. हा कर्म सिद्धांताचा मूळ गाभा अर्जुन विसरलाय, मूळ पाया अर्जुन विसरलाय. मुळात राज्याचा त्याग करून वनामध्ये जाणं, भिक्षाटन करणं ही गोष्ट चुकीची नाही. ऋषी मुनींची जर आचार परंपरा आपण बघितली किंवा राजे लोकांची आचार परंपरा आपण बघितली, स्वतः अर्जुनाच्या पूर्वजांनी काय केलं हे आपण बघितलं, तर या सगळ्या पूर्वजांनी राज्यकारभार केला, पण विशिष्ट वयानंतर त्यांनी आपला सगळा राज्यकारभार आपल्या उत्तराधिकारी मुलाच्या हातात सोपून वनगमन केलं. अशी अनेक लोकांची कहाणी आपल्याला अर्जुनाच्या पूर्वजांच्या संदर्भामध्ये सांगता येते. कारण एक विशिष्ट वय झालं की राज्यकारभार मुलांच्या हाती सोपून निघून जावं. स्वतः अर्जुन आणि सगळ्या पांडवांनाही महाभारतामध्ये पुढं जर आपण गेलो तर युद्धाच्या समाप्तीनंतर काही वर्ष राज्यकारभार केल्यानंतर हे पांडव सुद्धा हिमालयाला निघून गेले अशी आपल्याला परिस्थिती, मनस्थिती दिसते. म्हणजे वनाला जाणं, राज्यकारभाराचा त्याग करणं ही गोष्ट चुकीची नाहीये की प्रत्येकाला करायची आहे, प्रत्येकानं करावी. अगदी भगवान कृष्ण परमात्म्यांनीही त्यांना हाच सल्ला दिला असता. पण कधी कोणती गोष्ट कधी करावी हे कळणं खूप महत्वाचं आहे. इथं अर्जुनाचं चुकलंय. जेव्हा तुम्ही कर्तव्य कर्म करणं गरजेचं आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही कर्मनिष्ठ असणं गरजेचं आहे, अशा वेळी तुम्ही वैराग्यवान होऊन चालणार नाही. अशा वेळी वैराग्याच्या गप्पा मारून चालणार नाही. वैराग्याच्या गप्पा विशिष्ट वयामध्ये माराव्यात, विशिष्ट वयामध्ये वैराग्य स्वीकारावं. ज्या वयात जे करायचं आहे ते त्या वयात झालं पाहिजे. आपल्या धर्मशास्त्रानं ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम जे सांगितलेत त्या प्रत्येक आश्रमाला विशिष्ट वयामध्ये स्वीकारायचं आहे. 100 वर्षाचा आयुर्मान या शास्त्रकारांनी, धर्माचार्यांनी डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची 4 विभागामध्ये विभागणी केली. पहिल्या 25 वर्षांमध्ये ज्ञान ग्रहण करावं, ब्रह्मचर्याचं पालन करावं, वेगवेगळ्या विद्या कौशल्य हस्तगत करावीत. एकदा ती कौशल्य हस्तगत झाली, विद्या हस्तगत झाली, पदव्या हस्तगत झाल्या की मग गृहस्थाश्रमामध्ये जावं, गृहस्थाश्रम स्वीकारावा, प्रामाणिकपणे गृहस्थाश्रम करावा, पत्नीचा, मुलाबाळांचा सांभाळ करावा, आपला जो काही व्यवहार आहे तो व्यवस्थितपणे वाढवावा, प्रामाणिकपणे वाढवावा. आणि तो सगळा व्यवसाय प्रामाणिकपणे वाढवला, तो स्थिर झाला की हळूहळू त्या सगळ्यातून काढता पाय घ्यावा. एकदम बाहेर निघायचं नाही, हळूहळू. त्याला आपण वानप्रस्थ आश्रम म्हणतो. संयोगी वियोग, थोडंसं
व्यवहारामध्ये राहायचं आणि थोडं त्याच्या बाहेर राहायचं. शरीरानं व्यवहारात राहायचं, मनानं हळूहळू बाहेर पडायचं. ही वृत्ती ठेवायची. आणि मग एकदा हळूहळू 50 पासून 75 पर्यंत साधारण वानप्रस्थाश्रम स्वीकारावा आणि 75च्या पुढं नंतर पूर्णपणे वैराग्य स्वीकारावं. कोणत्याही गोष्टीमध्ये लुडबुड करू नये. जे काही आपल्याला घरातून येतंय ते घ्यायचं, खायचं आणि भगवंताचं नामस्मरण, चिंतन, मनन, चांगल्या गोष्टी करायच्या. आयुष्यभर नुसतं कर्म करत राहणं याला धर्मशास्त्र परवानगी देत नाही. कारण त्यामुळं आपल्या पुढच्या लोकांच्या मनात आपल्याबद्दल द्वेष निर्माण होतो आणि मग ते इच्छा नसताना नाईलाजानं हळूहळू जबरदस्तीनं आपली सत्ता हिसकावून घेतात. राजकारणामध्ये आपण ते अनेकदा बघतो की वडिलांनी मोठेपणानं आपला उत्तराधिकारी नेमल्यानंतर त्याच्यातून जर काढता पाय नाही घेतला तर मुलं जबरदस्ती बापाला त्याच्या गादीहून हाकलून देतात आणि जबरदस्ती ती सत्ता हस्तगत करतात. आणि म्हातारपण आल्यावर इतकी ताकदही राहत नाही की आपल्याच मुलांच्या विरोधात लढावं. मग असं पदच्युत होण्यापेक्षा सन्मानानं ते पद म्हणा उत्तराधिकारीला द्यावं आणि आपण त्यातून काढता पाय घ्यावा आणि वैराग्यवान असं जीवन जगावं, अशी आपल्या पुढं व्यवस्था टाकून दिलेली आहे. अर्जुन आता जे म्हणतोय तेच त्यानं वानप्रस्थाश्रमाच्या किंवा वानप्रस्थाच्या उत्तरार्धाच्या वेळी म्हटलं असतं तर भगवान कृष्ण परमात्म्यांनी स्वतः त्याचं समर्थन केलं असतं. पण आत्ताचा जो प्रसंग आहे तो युद्धाचा आहे. आता अर्जुनाचं गृहस्थाश्रमातला कालखंड चालू आहे. आता कर्म करण्याची वेळ आहे आणि त्यातही प्रत्येक योद्ध्यासाठी अतिशय महत्त्वाची वेळ असते, ती म्हणजे एखाद्या योग्य श्रेष्ठ अशा युद्धामध्ये सहभागी व्हायला मिळणं. एखाद्या वक्त्याचं भाग्य असतं चांगल्या श्रोत्यांसमोर बोलण्याची संधी मिळणं. एखाद्या चांगल्या गायकाची संधी असते अनेक लोकांसमोर, दिग्गज लोकांसमोर गायनाची संधी मिळणं. एखाद्या डॉक्टर पुढेही एखादा प्रसंग येतो, एखादा अवघड क्लिष्ट असं ऑपरेशन यशस्वीपणे करणं, ही संधी असते आयुष्यात आली. तुम्हाला जी गोष्ट चांगली करता येते ती अधिकाधिक लोकांच्या समोर चांगल्या पद्धतीनं दाखवणं याच्यासाठी भाग्य लागतं. अर्जुनाचं परम भाग्य आहे की अर्जुन योद्धा आहे आणि योद्ध्याच्या समोर छोट्या मोठ्या युद्धांपेक्षा एवढं मोठं महायुद्ध आणि त्या महायुद्धामध्ये मुख्य वीर म्हणून अर्जुन स्थापित होतोय. अशी संधी अर्जुनाला मिळते आणि अशी संधी मिळालेली असताना बरं ही संधी त्यानं स्वतःहून ओढून घेतलेली नाहीये. शत्रू पक्षाच्या प्रयत्नामुळं ती युद्धाची परिस्थिती आलेली आहे. म्हणजे आपल्याच शत्रूनं आपल्यालाच आपलं कौशल्य दाखवण्याची संधी द्यावी असा प्रसंग इथं उद्भवलेला आहे. दुर्योधनाची कौरवांची इच्छा युद्ध झालंच पाहिजे, युद्धाच्या शिवाय आम्ही पांडवांना जगू देणार नाही अशी वृत्ती कौरवांची आहे, दुर्योधनादिकांची आहे. आणि म्हणून युद्ध अनिवार्य झालेलं आहे. आणि अनिवार्य झालेल्या युद्धामधून पलायन करणं, पळवाट काढणं हे कोणत्याही परिस्थितीत अर्जुनाला शोभलं नसतं. थोडा वेळ अशी कल्पना करून बघा की भगवंतानं अर्जुनाचं हे सगळं ऐकून अर्जुनाला परवानगी दिली असती की जा तू रणांगण सोडून निघून जा, असं जरी म्हटलं असतं. पुढं माऊलींनी खूप सुंदर ते सगळे तर्क दिलेलेच आहेत की अर्जुनानं युद्ध सोडून दिलं असतं तरी दुर्योधनादिकांनी कौरवांनी त्याला वापस परत जाऊ दिलं असतं का? ज्या भावनेनं अर्जुन रणभूमी सोडायची भाषा करतोय ती रणभूमी दुर्योधनादिकांनी त्याला सोडू दिली असती का? अर्जुनाला जिवंत रणभूमीतून कौरवांनी जाऊ दिलं असतं तर अजिबात जाऊ दिलं नसतं. आणि अशा पद्धतीनं जर अर्जुनाला मरण आलं असतं, न युद्ध करता शस्त्रास्त्र ठेवलेल्या निशस्त्र अर्जुनाला जर मारण्यात आलं असतं किंवा न मारता अर्जुन सगळं युद्ध सोडून निघूनही गेला असता तरी युद्धाच्या नंतर अर्जुन जगू शकला असता का? अर्जुनाचा पराक्रम, अर्जुनाची कीर्ती राहिली असती का? या सगळ्या गोष्टींचा विचार अर्जुन इथं करत नाहीये. अर्जुनाला थोडंसं मोजकंच त्या क्षणापुरतं दिसतंय, कारण तेवढ्या काळापुरता त्याच्यावर मोहानं आपला पगडा भारी केलेला आहे आणि त्या मोहाच्या पगड्यामुळं अर्जुनाला नीटसं दिसत नाहीये.
आणि म्हणून अर्जुन हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तर्क भगवंताला द्यायला लागलाय. हे येणे माणे दुर्धर जे याहुनी भोग सधर ते असो तू येथवर भिक्षा मागता भली. हे सगळं करण्यापेक्षा देवा भिक्षा मागितलेली बरी. आणि अर्जुन असं करून भिक्षा मागायला गेलाही असता दारोदार, लोकांनी तरी त्याला भिक्षा दिली असती. आपल्या पुढे एखादा भिकारी आला तर आणि तो चांगल्या हातापायाचा असला तर आपण त्याला म्हणतो काय रे हातापायानं तर धडधाकट दिसतोयस आणि भीक मागायला लाज नाही वाटत तुला. अर्जुनासारख्या पराक्रमी योद्ध्यानं अशी भिक्षा मागितली असती तर लोक काय म्हणाले असते, अरे रणभूमीवर युद्ध करण्याचा प्रसंग होता तेव्हा तू शस्त्र टाकून भ्याडासारखा पळून आलास आणि आता जगण्यासाठी आमच्या समोर भीक मागतोस, लाज नाही वाटत तुला. असा अर्जुनावर जर वेळ आली असती तर ती वेळ काय असती. आणि म्हणून अर्जुनाचं हे सगळं बोलणं भगवंत निमूटपणे ऐकतायत, त्याला सगळं बोलू देत आहेत. आणखी अर्जुन बोलतोय बघा, ना तरी देश त्यागे जाईजे का गिरी कंदर सेविजे परी शस्त्र आता न धरीजे यावरी. अर्थात नाही त्यापेक्षा देश त्याग करावा हे एक, अथवा गिरीकंदरात जाऊन राहावे परंतु द्रोणादिकांवर आता शस्त्र धरू नये. ना तरी देश त्यागे जाईजे. देवा ठीक आहे भिक्षा मागायची नाही म्हटलं तू तर भिक्षाही नाही मागणार, सगळ्या देशाचा त्याग करून कुठंतरी मी निघून जाईल, अज्ञातवासामध्ये निघून जाईल, सगळं सोडून देऊन निघून जाईल. का गिरीकंदर सेविजे एखाद्या गुहेमध्ये राहील, एखाद्या डोंगरामध्ये जंगलामध्ये जाऊन राहील. पण आता शस्त्र आता न धरीजे यावरी, आता मात्र मी कोणत्याही परिस्थितीमध्ये शस्त्र धारण करणार नाही, शस्त्राला मी हात लावणार नाही, हे माझं पक्क ठरलंय असं अर्जुन इथं भगवंताला सांगतोय. देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी भोग गिंवसावे रुधिरी बुडालेचे. अर्थात देवा नवीन पाजळलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानी प्रहार करून त्यांच्या रक्तात बुडालेले गलिच्छ भोग आम्ही शोधित बसावे का. माऊलींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय, थोडासा बिभत्स रसाचा प्रयोग माऊलींनी इथं केलाय. देवा नवनिशती शरी अर्थात नवीन पाजळलेल्या बाणाने नव निशती शरी, तीन शब्द इथं एकत्र आलेत, नव निशती शरी, नवीन असे. निशती म्हणजे काय म्हणू आपण त्याला, आपण चाकू वगैरेला धार लावतो ना नवीन प्रकारची, तर ती धार लावण्याची प्रक्रिया किंवा नव्यानं आत्ताच बाहेर काढलेली बाणं. आता महायुद्ध आहे म्हटल्यावर जुने शस्त्रास्त्र तर अर्जुनानं काढलेच नसतील, महायुद्ध आहे ना, त्याच्यासाठी वेगळं धनुष्यबाण आणि त्याच्यासाठी लागणारी वेगळी बाणं अर्जुनानं काढली असतील. आता असे नवीन काढलेले बाण नवनिशती शरी, नव्यानं बाहेर काढलेले, नव्यानं पाजळलेले, ज्या नवीन धार लावलेले म्हणजे आतापर्यंत कशावरच वापरात न आणलेले असे नव्यानं काढलेले जे शर आहेत, बाण आहेत. देवा नवनिशती शरी वावरोनी यांच्या जिव्हारी, वावरोनी म्हणजे प्रहार करणं या अर्थानं हा शब्द आला इथं. वावरोनी यांच्या जिव्हारी, जिव्हारी म्हणजे मर्मस्थानावर, शरीराच्या मुख्य भागावर, जिथं बाण मारल्याबरोबर माणूस क्षणात गतप्राण होईल, त्याला प्रचंड वेदना होतील, अशा ठिकाणी हे नवीन आणलेले बाण मी मारावेत. बघा किती सुंदर माऊलींना रूपक वापरले, शब्द समजून घ्या. देवा नवनिशती शरी, नवीन आणलेले ते शर, नवीन आणलेले बाण, वावरोनी यांच्या जिव्हारी, यांच्या मर्मस्थानावर ते बाण मारावेत, त्या बाणांनी यांच्या मर्मस्थानावर प्रहार करावा. आणि भोग गिंवसावे रुधिरी बुडाले जे, आणि त्या बाणांच्या प्रहारानं त्यांच्या मर्मस्थानातून जे रक्त बाहेर येईल, त्या रक्तानं बुडालेले भोग आम्ही शोधत बसावेत. त्या रक्तामध्ये बुडाल्यानंतर जे भोग आम्हाला भोगायला मिळणार आहेत ते भोग आम्ही शोधत बसावेत. बघा किती सुंदर माऊलींनी रूपक वापरले की या द्रोणाचार्यांना आम्ही मारल्यानंतरच आम्हाला भोग जर मिळणार असतील तर ते भोग कसे असतील, रक्तानं माखलेले ते भोग असतील. कुणाच्या रक्तानं माखलेले, गुरुवर्यांच्या रक्तानं माखलेले ते भोग असतील.
आणि ते भोग त्यांच्या त्या रक्तातून आम्ही शोधत त्यांचा भोग घ्यावा, हे आम्हाला शोभेल का देवा? किती सुंदर शब्द आहेत बघा. बिभत्स जरी रस असला तरी आशय किती गडद करतोय तो, आशय किती स्पष्ट करून सांगतोय तो. अर्जुनाच्या मनातली भावना नेमकी या ओवीमधून बाहेर येते बघा. एक तर रक्त म्हटलं की एक बिभत्सता मनामध्ये निर्माण होते, आणि आपल्या लोकांचं रक्त, मग तो बिभत्स रस आणखी गडद होतो. आणि रक्त कुठून येत आहे तर मर्मस्थानावरून येते, की जिथं बाण मारल्यावर माणूस क्षणामध्ये मरून जाईल, प्रचंड वेदना होतील, अशा जागी लागलेला तो बाण आहे. आणि बाणही साधा सुद्धा नाही, नव्यानं पाजळलेला तो बाण आहे, नवीन नवीन बनवलेला तो बाण आहे. म्हणून टोकदार असा तो बाण, त्याचा मर्मस्थानीचा घावही तितकाच गंभीर असणार. आणि त्यातून भळभळणारं रक्त आणि त्या रक्तातून आम्हाला मिळणारे भोग, ते आम्ही भोगावेत देवा, हे मला योग्य नाही वाटत. ही ओवी खूप सुंदर आहे, मला व्यक्तिशः खूप भावणारी ही ओवी आहे, की ज्याच्यातून आशय खूप माऊलींनी स्पष्ट करून सांगितलाय. नेमकं अर्जुनाला राज्य उपभोगाबद्दल काय वाटतंय, युद्धाच्या नंतर मिळणाऱ्या सगळ्या परिणामाबद्दल अर्जुनाला काय वाटते, किती त्याच्या मनामध्ये त्या राज्याच्या उपभोगाबद्दल घृणा निर्माण झालेली आहे, किती वाईट वाटतंय त्याची कल्पना करून अर्जुनाला, हे समजून घेण्याच्या दृष्टीनं ही ओवी अतिशय महत्वाची आहे. पुढं माऊली म्हणतायत बघा, ते काढूनी काय किजती, लिप्त केवी शेवी जती, मज नये हे उपपत्ती याची लागी. अर्थात ते रक्तात बुडालेले भोग बाहेर काढून काय करायचे? अहो, रक्ताने माखलेल्या त्या भोगांचे सेवन आम्ही कसे करावे? म्हणूनच भीष्मादिकांवर बाण टाकणे ही गोष्ट माझ्या मनास मुळीच पटत नाही. तो दृष्टांत अजून पुढं माऊलींनी क्रमशः ठेवलेला आहे बघा. देवा नवनिशतीशरी, नवीन काढलेले बाण यांच्या जिव्हारावर मारावेत, मर्मस्थानावर मारावेत, आणि त्यांच्यातून आलेल्या रक्तामध्ये बुडालेले जे उपभोग आहेत, राज्यभोग आहेत, ते काढून काय किजती. ते जे रक्तातून बाहेर येणारे भोग आहेत, राज्यभोग जे आम्हाला मिळणार आहेत, ते भोग ते काढून काय किजती, लिप्त केवी सेवी जती. त्या रक्ताने माखलेले राज्याचे उपभोग आम्ही सेवावेत, आम्ही ग्रहण करावेत. रक्तात माखलेलं अन्न माणूस खात नाही, आपल्याच माणसाच्या रक्ताने माखलेलं अन्न माणूस खाऊ शकणार नाही, त्याची कल्पना करू शकणार नाही. आणि देवा तू म्हणतोयस आम्हाला गुरुस्थानी असलेले, आमच्यावर आईसारखं प्रेम करणारे, त्यांना आम्ही मारावं, त्यांच्या रक्तानं माखलेल्या राज्याचा उपभोग आम्ही घ्यावा, असं तू म्हणतोयस. ते काढून काय किजती, लिप्त केवी सेवी जती. लिप्त म्हणजे त्या रक्ताने माखलेले, लिप्त झालेले. केवी सेवी जती, सेवी जती म्हणजे भोग घेणे, ग्रहण करणे, स्वीकारणे. केवी कसं काय असं करू शकाल आम्ही देवा? मज नये हे उपपत्ती याची लागी, आणि म्हणून मला ही उपपत्ती, हे मत, ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. याचमुळं पटत नाही. कशामुळं पटत नाही तर जसं रक्तानं माखलेलं अन्न माणूस खाऊ शकणार नाही, तसं आपल्याच लोकांच्या रक्ताने माखलेलं राज्य मला नकोय. आपल्याच लोकांच्या रक्तांनी माखलेल्या राज्याचा मला उपभोग घ्यायचा नाहीये. ऐसे अर्जुन तिये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी, परिते मना नयेचे मुरारी ऐकोनिया. माऊलींनी थोडा प्रसंग सांगितलाय. आता अर्जुन इतकं बोललाय, अर्जुनाचं हे सगळं बोलणं भगवंत ऐकतायत, पण भगवंताच्या चेहऱ्याचे जे हावभाव आहेत, ते हावभाव बघता अर्जुनाच्या हे लक्षात आलंय की आपण जे पटवून देण्याचा प्रयत्न करतोय ते भगवंताला पटलेलं नाही. त्यांच्या मनावर, त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेही संकेत आलेले नाहीत की ज्यावरून वाटावं की आपण सांगतोय ते देवाला पटतंय. उलट आपण सांगतोय ते देवाला पटत नाहीये, हे देवाच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर अर्जुनाच्या लक्षात आलं, आणि म्हणून अर्जुन असं म्हणायला लागलाय. बघा त्याचा अर्थ. आणखी अर्जुन श्रीकृष्णास असे म्हणतो की देवा, मी म्हणतो या गोष्टीचा आपण चांगला विचार करा. पण अर्जुनाचे हे म्हणणे देवास आवडले नाही. ऐसे अर्जुन तिये अवसरी, असं अर्जुन
तिये म्हणजे त्या, अवसरी म्हणजे वेळेला, त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये असं अर्जुन म्हणाला. म्हणे श्रीकृष्ण अवधारी, कृष्णा मी जे काही सांगतोय ते तू अवधारी म्हणजे ऐक. ऐसे अर्जुन तिये अवसरी, त्या वेळेला अर्जुन असं देवाला म्हणायला लागला. म्हणे श्रीकृष्ण अवधारी, श्रीकृष्णा मी जे काही तुला सांगतोय ते सगळं तू ऐक. परी ते मना नयेची मुरारी, जो मुरारी आहे बघा, माऊलींनी एक नवा शब्द श्रीकृष्णासाठी वापरलाय, मुरारी. श्रीकृष्णाचं नाव आहे हे. परी ते मना नयेची मुरारी, मुरारीच्या ते मनामध्येच येत नाही. ऐकोनिया, हे समजून घेऊन देवाला आपण जे काही सांगतोय ते देवाला पटत नाहीये हे अर्जुनाला आता कळायला लागले. आणि इथं पुन्हा अर्जुनाच्या मनाचा गोंधळ निर्माण झालेला आहे. आपण एवढं बोलतोय देवाला, एवढे चांगले तर्क देतोय, आणि या तर्काचं खंडन कसं काय होऊ शकतं? अर्जुनाला हे पटतच नाहीये की मी जे तर्क देतोय याचं खंडन होऊ शकेल. एवढे सशक्त असे तर्क मी देतोय, एवढं प्रभावी असं मत मी मांडतोय, तरी देवाला हे मत पटत नाहीये. ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आली. मग त्याच्या मनामध्ये काय खळबळ झाली, माऊली वर्णन करतायत पुढं. हे जाणोनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलो लागला, म्हणे देवा का चित्त या बोला देतीची ना. हे जाणोनी पार्थू बिहाला, हे सगळं कळल्याबरोबर पार्थू बिहाला, घाबरला. असे पाहून अर्जुन आपल्या मनात भिवून पुन्हा देवास म्हणतो की देवा, माझ्या बोलण्याकडे आपण लक्ष का देत नाही? आपल्या बोलण्याकडे देवाचं कदाचित लक्ष नसावं, किंवा आपण ज्या भावनेनं बोलतोय ती भावना अजून नीटशी देवाला कळली नसावी. या भावनेनं अर्जुन म्हणतोय बघा, हे जाणोनी पार्थू बिहाला. बघा, किती जरी झालं तरी अर्जुन हा भगवंताचा भक्त आहे. आणि प्रत्येक भक्ताला भीती कधी वाटते? आपल्या मताला, आपल्या भगवंताचं मत अनुकूल नसेल तर भक्ताला भीती वाटते. ज्या लेकराचं आपल्या आईवर प्रेम असतं, बापावर प्रेम असतं, ते लेकरू सुद्धा कधी घाबरतं? त्याला जे वाटतंय, त्याला जे पटतंय ते त्याच्या आईवडिलांना नाही पटलं तर लेकरालाही भीती वाटते की आपलं काही चुकतंय का. अर्जुनाची परिस्थिती तशीच झाली. अर्जुन भलेही आपली मनोअवस्था सांगतोय, आपल्या मनोअवस्थेसाठी वेगवेगळे तर्क देतोय, पण तरी त्याला एका गोष्टीची भीती आहे की आपण जे बोलतोय ते भगवंताला पटत नाहीये. भगवंत आपण जे सांगतोय ते लक्षपूर्वक कदाचित ऐकत नसावा. हे जाणोनी पार्थू बिहाला, मग पुनरपी बोलू लागला. पुन्हा आणखी तो बोलायला लागलाय. बघा, कधीपासून अर्जुन बोलतोय? पहिल्या अध्यायापासून अर्जुन बोलतोय. ते आताही अर्जुन बोलतच आहे. मध्ये फक्त भगवंतांनी एक श्लोक, थोडीशी वाक्य बोललेली आहेत भगवंतांनी. नंतर भगवंतही शांत झालेत. पुन्हा अर्जुनाचं बोलणं सारखं चालूच आहे. मनामध्ये आलेल्या सगळ्या शंका वेगवेगळ्या बारीक तपशिलांसह, त्याच्या बारीक बारीक अशा बारकाव्यांसह अर्जुन आपल्या भावना सांगायला लागलाय. इतकं बोलूनही भगवंत ऐकत नाहीत म्हणून तो पुनरपी बोलू लागला. पुन्हा तो बोलायला लागला. म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. देवा, हो माझ्या या बोलण्याकडे तुम्ही लक्ष का देत नाही आहेत? आता मी जे सांगतोय ते तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका. या पद्धतीचा अर्जुनाचा तर्क आहे. पुढं अर्जुन काय म्हणतोय ते आपण बघूया. न चैत द्विदहा कतरन्नो गरियो यद्वा जयेम यदि वा न जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्ते स्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. अर्थात भिक्षांनावर उपजीविका करणे अथवा स्वधर्म म्हणून युद्ध करणे ह्यापैकी आम्हाला कोणते उत्तम हे समजत नाही. आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हे काहीच सांगता येत नाही.
शिवाय ज्यांचा वध केल्यानंतर आम्ही जिवंत राहणे देखील शक्य नाही ते धृतराष्ट्र पक्षीय सन्मुख उभे आहेत। आता अर्जुनानं आपलं जे बोलणं आहे, आपल्या बोलण्याचा जो विषय आहे तो थोडासा बदलला आहे, कारण अर्जुनाच्या या मताचे वेगवेगळे भाग आहेत, वेगवेगळे भाग अर्जुन स्पष्ट करतोय आणि म्हणून भगवंत शांत आहेत। बघा, वक्त्यांना कधी बोलावं, जिथं श्रोत्यांचं मन पूर्णपणे आपल्याला समजतंय, ते मन पूर्णपणे संपेपर्यंत श्रोत्यांना शांत बसायला हवं। कारण आपण जे बोलणार आहोत त्या बोलण्याची दिशा काय ठेवायची आहे हे तेव्हाच निश्चित करता येतं जेव्हा समोरच्याचा भाव आपल्याला कळतो। अर्जुन जे काही बोलतोय त्याचा भाव भगवंताला पूर्णपणे समजून घ्यायचा आहे। त्याच्या बोलण्याचे, त्याच्या मनाचे सगळे कंगोरे देवाला जाणून घ्यायचे आहेत। म्हणून भगवंत शांत बसलेत, कारण विचलित झालेला माणूस सगळ्या प्रकारचे प्रयत्न करतो। अर्जुन आपलं मत स्पष्ट करण्यासाठी आणखी वेगवेगळे भाग आपल्या मताचे, तर्काचे स्पष्ट करणारे भगवंताला माहिती आहे आणि म्हणून भगवंत शांत चित्तानं तो जे काही बोलतोय ते ऐकतायत आणि म्हणून अर्जुनही आणखी पुढं बोलायला लागलाय। त्या काही ओव्या आपण घेऊयात। माऊली या श्लोकाचं वर्णन करतायत बघा। येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा। इथं अर्जुनाची भावना थोडी बदललेली दिसते बघा। माऊलींनी श्लोकाचं थोडं आपल्या पद्धतीनं विश्लेषण केलंय, आपल्या पद्धतीनं तो प्रसंग माऊलींनी उभा केलाय। भगवंत काहीच बोलत नाहीत हे अर्जुनाला जे जाणवलेलं आहे हे भगवद्गीतेमध्ये नाहीये। भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये भगवंत काहीच बोलत नाहीयेत अशा प्रकारचं वर्णन नाहीये। अर्जुन बोलत बोलत जे आपल्या मताचे वेगवेगळे भाग सांगायला लागलाय त्या वेगवेगळ्या भागांना माऊलींनी खूप सुंदर अशा पद्धतीनं जोडलंय। ज्ञानेश्वरीचं निरूपण का ऐकायचं, तर माऊलींनी त्या रिकाम्या जागा भरलेल्या आहेत ज्या भगवद्गीतेमध्ये मोकळ्या आहेत। ज्याचा संस्कृतचा अभ्यास चांगला आहे तो त्या ओळी समजून घेईल। इंग्रजीमध्ये बिटवीन द लाईन्स असा एक शब्द आहे, दोन ओळींच्या मध्ये काहीतरी लेखक सांगत असतो। प्रत्यक्ष तो शब्दातून ते सांगत नाही, पण त्या दोन ओळींमध्ये ते सगळं दडलेलं असतं, लपलेलं असतं। वाचकानं ते समजून घ्यायचंय की बिटवीन द लाईन्स काय आहे, त्या ओळींमध्ये काय दडलंय। तसं अर्जुन वेगवेगळे तर्क देतोय, तर त्याच्या दोन तर्कांमध्ये काय घडलं असावं। एक विशिष्ट विषय सांगतोय अर्जुन आणि मग लगेच त्या विषयाचा एक वेगळा भाग, वेगळा पैलू अर्जुन सांगायला लागलाय, तर तो असं का सांगत असावा, ते त्याला का सांगावं असं वाटलं असावं, ते सांगण्यासाठी माऊलींनी ओव्या वापरल्यात मध्ये मध्ये। म्हणून अर्जुन बोलतोय द्रोणाचार्यांच्या बद्दलचा चांगुलपणा, त्यांचं असलेलं प्रेम, त्यांना मारणं, त्यांना मारून मिळणारा राज्य उपभोग, तो कसा रक्तानं माखलेला आहे आणि म्हणून तो मला कसा नकोय, हे सगळं सांगणं हा एक भाग झाला अर्जुनाच्या मताचा। पण एवढं बोलूनही आणखी वेगळा भाग अर्जुन बोलतोय, याचा अर्थ मध्ये काहीतरी घडलंय। ते काय घडलंय ते माऊलींनी बरोबर टिपलंय, अचूकपणे टिपलंय की अर्जुन हे सगळं सांगतोय आणि देवाचं काहीच प्रत्युत्तर त्याला येत नाहीये। देवाच्या चेहऱ्यावरचे हावभावही सकारात्मक वाटत नाहीयेत। देवाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून अर्जुनाच्या हे लक्षात आलंय की आपण जे बोलतोय ते देवाला पटत नाहीये किंवा देवानं ऐकलेलं नाहीये, ते देवाचं लक्ष नाहीये आणि म्हणून अर्जुन बोलायला लागलाय। पण जेव्हा अर्जुनाचा दुसरा श्लोक येतो त्याच्या आत पुन्हा माऊली स्वतःची एक सुंदर ओवीमध्ये टाकतायत। येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा। बाकी माझ्या मनात जे होतं ते मी इथं विचार करून बोललो, परंतु यापेक्षा चांगलं कोणतं हे तुम्हासच माहीत। हे महत्वाचं आहे। इथं खरा अर्जुन आहे। ग्लानीच्या बाहेर येऊन अर्जुनाच्या तोंडून असे शब्द आले असते, कारण मला जे वाटतंय, मला जे पटतंय तेच खरं आहे अशीच अर्जुनाची आतापर्यंतची भूमिका आहे। पण इथं अर्जुनाची थोडी भाषा बदललेली आपल्याला दिसते। खरं तर श्लोकामध्ये
त्या गोष्टीची सूचना आहे की जे काही आता आमच्या समोर वाढून ठेवलंय परिस्थितीनं, त्यातलं उत्तम काय आहे ते मला समजत नाही, असं अर्जुन म्हणतोय श्लोकामध्ये. माऊलींनी खूप सुंदरपणे त्या श्लोकाचं विवेचन आणि मर्म सांगितलंय बघा या ओवीमध्ये. येरवी माझ्या चित्ती जे होते देवा आतापर्यंत, येरवी माझ्या मनामध्ये जे काही होतं, माझ्या चित्तात जे काही होतं, जे काही विचार होते, ते मी विचारूनी बोलिलो येथे. मला जे काही वाटलं ते विचार करून मी तुला बोललोय, मनात आलं म्हणून बोललो नाहीये. मी मध्ये विचाराची एक जाळी लावली होती, विचारपूर्वक मी बोललोय, विचारांच्या शिवाय मी बोललेलो नाहीये. ते मी विचारूनी बोलिलो येथे. जे काही मी बोललोय ते विचारपूर्वक बोललोय. परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. पण याच्यापेक्षा निक काय आहे, चांगलं काय आहे, योग्य काय आहे, हितकारक काय आहे, आमचं भलं करणारं काय आहे, ज्याच्यामध्ये आमचं कल्याण होणार आहे, असं कोणतं कर्म आहे ते तुम्ही जाणा, ते तुम्हालाच माहिती आहे. पण आपलं हित कशात आहे हे भगवंताला माहिती आहे. हे तरी अर्जुन इथं बोलायला लागलाय. पै वीरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडीजे ते येत संग्राम व्याजे उभे आहात. आता अर्जुन समोरच्यांवरती सगळं ढकलतोय बघा, कौरवांवरती सगळं ढकलायला लागलाय. काय म्हणतोय अर्जुन बघा, हे बघा, ज्यांच्याशी आमचे वैर आहे ही अक्षरे ऐकल्याबरोबर आम्ही प्राण सोडावे, तेच भीष्म द्रोणादिक रणभूमीवर आज संग्राम करण्याकरता उभे झालेले आहेत. बघा, पै वीरू जयासी ऐकिजे, ज्यांच्या बरोबर वैर आहे असं म्हटल्याबरोबर आम्ही प्राण सोडला पाहिजे. त्यांनी नुसतं शब्दांनी म्हटलं की तुम्ही माझे शत्रू आहात, म्हणजे कौरवांनी, म्हणजे या भीष्म द्रोणादिकांनी नुसतं तोंडानं जरी म्हटलं पै वीरू जयासी ऐकिजे, हे जे वीर आहेत त्यांनी नुसतं म्हटलं जरी, त्याच क्षणामध्ये आम्ही प्राणाचा त्याग करायला हवे, असे युद्ध करण्यासाठी माझ्या समोर उभे आहेत. बघा, अर्थ थोडासा नीट समजून घेऊयात या ओवीचा. पै वीरू जयासी ऐकिजे, देवा माझ्या समोर हे जे वीर उभे आहेत त्यांनी नुसतं म्हटलं जरी की आम्ही त्यांचे शत्रू आहोत, आणि या बोलीची प्राणू सांडीजे, त्यांनी आम्हाला शत्रू म्हणून नुसतं म्हटल्याबरोबर आम्ही मरायला हवं. कारण ज्यांच्यावर आम्ही प्रेम करतोय, ज्यांना आम्ही गुरुस्थानी मानतोय, त्यांच्या शत्रूंना क्षणामध्ये मारणं हे आमचं कर्तव्य आहे. द्रोणाचार्यांनी, भीष्माचार्यांनी, कृपाचार्यांनी एखाद्या माणसाला म्हणावं की हा आमचा शत्रू आहे असं म्हटल्याबरोबर आम्ही त्याला मारायला हवं, आणि त्यांनी आम्हीच शत्रू आहोत असं म्हटल्याबरोबर आम्ही सुद्धा प्राणाचा त्याग करायला हवा, असं मला वाटतंय, असं अर्जुन म्हणतोय. हे वीरू जयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडीजे, ते येत संग्राम व्याजे उभे आहाती. ज्यांच्या शत्रूंना मारणं आमचं काम आहे, त्यांनी आम्हाला शत्रू म्हटल्याबरोबर आम्ही आपोआप मरायला हवं, आम्ही आमच्या प्राणाचा त्याग करायला हवा, असे गुरुस्थानी असलेली लोक माझ्यासमोर युद्ध करण्यासाठी उभे आहेत. संग्राम व्याजे, युद्ध करण्यासाठी उभे आहाती. माझ्या विरोधात तेच युद्ध करण्यासाठी उभे आहेत की त्यांनी नुसतं मला शत्रू जरी म्हटलं तरी मी मरून जायला हवं. त्यांनी कुणालाही शत्रू म्हणून कुणाकडेही बोट केलं तर त्यांनाही आम्ही मारायला हवं. तेच बोट आमच्यावरती आलं तर आम्ही स्वतः मरून जायला हवं. अशी परिस्थिती आहे, आणि अशी लोक देवा माझ्यासमोर युद्ध करण्यासाठी उभे आहेत, मला मारण्यासाठी उभे आहेत. मी काय करू तू सांग बरं. किती अर्जुनाची द्विधा मनस्थिती विचारानं, किती केविलवाण्या पद्धतीनं आणि तितक्याच प्रामाणिकपणानं व्यक्त केलेले आहे बघा. आता ऐसिया ते वधावे की अभेरुनिया निघावे, या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. एवढ्या मोहाच्या परिस्थितीतही अर्जुनाचा विवेक पूर्णपणे मावळलेला नाही. अर्जुनाचा विवेक जागा आहे. अर्जुनाला किमान हे तरी कळतंय
की आपल्याला जे वाटतंय तेच आपल्या हिताचं आहे हे नक्की नाही. म्हणून बघा अर्जुन काय म्हणतो, तर यांना मारावे किंवा सोडून निघून जावे या दोहोंमध्ये चांगली गोष्ट कोणती हे मला तर समजत नाही. प्रामाणिकपणे अर्जुन इथं बोलतोय बघा. आता ऐसी आते वधावे. ऐसी आते म्हणजे कैसी आते? ज्यांनी एखाद्याला शत्रू म्हटलं की त्याला मारावं, किंवा त्यांनी आम्हाला शत्रू म्हटलं तर आम्ही मरावं, असे जे गुरुस्थानी आहेत, ऐसी आते आता वधावे. देवा आता ऐसी आते वधावे, आता या प्रसंगामध्ये आम्ही अशांना मारावं की अवेरून या निघावे, किंवा असं करण्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचा त्याग करून या गोष्टी सगळ्या सोडून द्याव्यात, युद्ध करायचंच सोडून द्यावं की अवेरून या निघावे, निघून जावं युद्धभूमीतून. या दोही माझी बरवे, या दोघांमध्ये बरवं काय, चांगलं काय, हितकारक काय, योग्य काय, धर्मशास्त्राला अनुसरून काय आहे ते नेणो आम्ही, ते आम्हाला कळत नाही. बघा, अज्ञानाचं एक महत्वाचं लक्षण हेच आहे की त्याला कळत काहीच नाही, पण त्याला असं वाटतं की मला सगळं कळतंय. सॉक्रेटिसनं एक खूप सुंदर वाक्य म्हटलं होतं. ग्रीकमधला खूप मोठा तत्ववेत्ता, पश्चिमेकडचा खूप मोठा अभ्यासू विचारवंत मानला जातो, ज्याच्यापासून पाश्चात्य तत्वज्ञानाची सुरुवात मानली जाते. त्या सॉक्रेटिसचं एक वाक्य आहे की मी या जगातला सगळ्यात शहाणा, सगळ्यात विद्वान आणि सगळ्यात हुशार माणूस आहे. का? तर मला कळलंय की मी वेडा आहे, मला काहीच कळत नाही हे मला कळलंय, म्हणून मी जगातला सगळ्यात शहाणा माणूस आहे. कारण बाकीच्यांना काही कळत नसलं तरी त्यांना हेही कळत नाही की त्यांना काही कळत नाही. तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे ते. सॉक्रेटिस म्हणतोय की या जगामध्ये काहीच कळत नसताना सुद्धा मला सगळं कळतंय असा भ्रम बाळगणारी खूप लोक जिवंत आहेत. त्यांना वाटतंय ते खूप शहाणे आहेत, पण शहाणे नाही आहेत ते. त्यांना कशातलं काही कळत नाही, पण त्यांना कळत नाही हे त्यांना कळत नाही. त्यांना वाटतंय मला सगळंच कळतंय, पण मला हे कळतंय की मला काही कळत नाहीये. म्हणजे अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी असं विवेकानंद म्हणाले होते. तसं अर्जुनाची मनस्थिती तशी आहे. एका बाजूला तो म्हणतोय मला काही कळत नाही, पण एका बाजूला तो भगवंताशी बोलताना सगळं मलाच कळतंय अशा भावनेतून बोलतोय. मग तो ज्ञानी आहे का अज्ञानी आहे हेच कळेन असं भाव, अशी परिस्थिती आहे. बघा, अर्जुन म्हणतोय मला काही कळत नाहीये. त्याला काही कळत नाहीये असं म्हणावं तर ज्या ज्ञानाच्या गोष्टी, ज्ञानाची चर्चा तो करायला लागलाय, ती सगळी चर्चा बघताना असं जाणवतंय की त्याला सगळं कळायला लागलंय. म्हणून अर्जुन म्हणतोय आता ऐसी आते वधावे की अवेरून या निघावे, या दोही माझी बरवे ते नेनो आम्ही. देवा या दोघांपैकी काय करावं आम्ही ते मात्र मला काही आता कळत नाहीये. आता तूच मला सांग, युद्ध करावं का युद्ध सोडून निघून जावं? माझ्यासमोर उभे असलेल्या या द्रोणाचार्यांना, कृपाचार्यांना, सगळ्या कौरवांना मारावं का हे सगळं सोडून भिक्षाटनाला निघून जावं? यातलं मी काय निवडू ते तू मला सांग. असं माऊलींनी खूप सुंदर विवेचन या ओवीचं, या श्लोकाचं केलेलं आहे. इथं आपण आता थांबूयात. उद्या आपण 7वा श्लोक घेऊयात आणि पूर्ण 7वा श्लोक उद्या घेऊयात आपण. 55 पासून 63 क्रमांकाच्या ओवीपर्यंत घेऊयात आणि 7वा श्लोक उद्या आपण घेऊयात. इथं आपण थांबूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय.